कार्यकर्त्याचं खरं लक्षण ते की प्रमुख कार्य संपादन केल्यानंतर अनुषंगिक कामं जितकी जास्तीत जास्त कमी वेळेत करता येतील तेवढी कामं करण्याची त्याची प्रवृत्ती असते. पुढं चिंतनाला आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आताच तो विषय पुढचा आधीच सांगून ठेवतो. सगळ्यात उत्तम कार्यकर्ता तो की जो प्रमुख कार्य योग्य वेळेत उत्तम पद्धतीनं साधून आनुषंगिक कार्यसुद्धा साधतो. मुख्य कार्य साधल्यानंतर बरं का, काही लोक बाकीचंच करत बसतात आणि मुख्य कार्याला वेळच राहत नाही. जय जय रघुवीर समर्थ. मुलांचं होतं बघा शाळेत कधी कधी 30 मार्काचा निबंध असतो की 15, आता सध्याचा माहिती नाही, 20 किंवा 30 मार्क भाषेच्या बाबतीत, उरलेल्या 70 मार्कांचे. आता 30 मार्काचा निबंधच पटकन लिहून टाकला छानपैकी तयारी करून, 20 ते 25 मार्क निश्चित आहेत ना, तो ठेवतात शेवटी लिहायचा आणि बाकीचं सोडवत बसतात. अरे होतं की नाही, हा एक सोडवू, हा एक सोडवू, हा एक सोडवू करता करता निबंध लिहायलाच वेळ शिल्लक राहत नाही. महत्वाचं कार्य पहिल्यांदा साधायचं. मध्यम कार्य करता तो महत्वाचं कार्य साधतो आणि मोकळा होतो. मोकळा वेळ शिल्लक राहिला तरी मग इकडे तिकडे टिवल्या बावल्या करून परत येईल, पण कार्य साधतो बिचारा. त्या मध्यम कार्यकर्त्यासाठी छान शब्द आहे मराठीमध्ये, सांग काम्या. म्हटलं मला बरं वाटलं, मला म्हणायला लागलं नाही. त्याला दुसऱ्या स्थानावर ठेवलं बरं का, आणि कनिष्ठ स्थानावर तो आहे तेही करत नाही, उलटच काहीतरी करून ठेवतो. जय जय रघुवीर समर्थ. गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत. मी मूर्ती बनवणार, मी मूर्ती बनवणार, मी मूर्ती बनवणार म्हणून हट्टानं बनवली आणि प्रतिष्ठापना करायच्या वेळेला गुरुजींनी विचारलं की हनुमान जयंती जवळ आली की काय. करायला गेला, गणपती झाला मारुती. जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा हनुमंत हे फर्स्ट कॅटेगरीतले वर्क पर्सन आहेत. कार्यकर्ता असावा जाड, समर्थांचा शब्द आहे. अत्यंत तयारीचा कार्यकर्ता हवा, असे हे कार्यकर्ता हनुमान. न सामरक्षस्सु गुणाय कल्पते, न दानमर्थोपचितेषु युज्यते, न भेदसाध्या बलदर्पिता जना, पराक्रमस्त्वेष ममेह रोचते. न चास्य कार्यस्य पराक्रमादृते, विनिश्चयः कश्चिदिहोपपद्यते. हतप्रवीरायश्चरणे तु राक्षसा, काञ्चिदी शूर्यति हाद्यमार्दवम्. साम मराठीत दाम म्हणतो, पण संस्कृतमध्ये दान शब्द आहे. साम, दान, दंड आणि भेद या 4 नीती आहेत. सामोपचार आणि राक्षस काही संबंध आहे? ते काय 1947च्या नंतरचे बिंडोक राजकारणी आहेत काय? आतंकवाद्यांशी, अलगाववाद्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवूया. रामायण शिकलंच नाहीत कधी. पहिले 6 शिक्षण मंत्री जाळीची टोपी घालणारे होते. एक, मग दुसऱ्या टर्मला दुसरा, मग तिसराच होता, 6. त्यांचा आणि रामायणाचा कधी संबंध येणं शक्य आहे? आणि असे हे शिकलेले लोक अलगाववाद्यांशी आणि आतंकवाद्यांशी चर्चा करून प्रश्न सोडव्या असं म्हणतात. हनुमंतांनी तत्काळ निर्णय घेतला, सामोपचार आणि राक्षस संबंध नाही. सामोपचाराला फुल्ली मारून टाकली. दान, जे जगाला लुटून बसलेले आहेत त्यांना पैसे देऊन आपलं करून घ्यायचं शक्य आहे? रावणानं जगाला लुटून सगळी संपत्ती लंकेत नेली आहे. त्याच्या राक्षसांना दमडी देऊन कसं काय मिळवायचं? त्याचाही उपयोग नाही. भेदनीती, त्याला डोकं लागतं आणि ते इथं लागतं, इथं 2 चालत नाहीत. आता आपल्याला कळणार आहे, फार विस्तार करायला वेळ नाही, पण रावणाच्या राजसभेमध्ये कसे कसे विद्वान लोक आहेत कळणार आहे आपल्याला.
त्यामुळं ह्यांच्याशी भेदनीती करूनही उपयोग नाही. उरली कुठली नीती? दंडनीती. आणि म्हणून यांच्याशी दंडनीतीनं वागायला पाहिजे असं हनुमान ठरवतात आणि आता दंड थोपटून उभे राहतात. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. बलाबलाचा अचूक तर्क करता येऊन नक्की दोघांपैकी कोण जिंकू शकतो हे जाणलं नाही तर दौत्य कर्म अपूर्ण आहे. त्यामुळं मी दूत आहे, माझं कर्तव्य आहे की खरी सामरिक शक्ती आम्हा वानरांची अधिक आहे की राक्षसांची अधिक आहे. आणि याच्यासाठी रावणाला डिवचायला हवं, एअर स्ट्राईक करायला हवी. आम्ही आक्रमकच नाही आहे. कायम आम्हाला बुरखा आणि चरखा ह्याच्यातच आम्ही गुरफटलोय. काय कळत नाही बाबा. ह्यांचंच भय आहे आम्हाला कायम. आम्ही आक्रमक, अरे ज्या वेळेला आक्रमक व्हायला हवे त्यावेळेला आक्रमक होता आलं पाहिजे. आता अफजल खानाच्या समोर शिवाजी महाराज उभे राहिले आणि म्हणाले काका गुदगुले होतात का बघू. काका का? कारण एकाच ऑफिसमध्ये दोघं, यांचे बाबा आणि अफजल खान एकाच ऑफिसमध्ये आहेत ना कामाला विजापूरच्या. कोण झाले ते? काका झाले त्यांचे. मग काका गुदगुल्या होत्यात का बघू, असं करायचं शिवाजी महाराजांनी. काय वेडपटपणा. जाऊ दे, फार बोलायला आत्ता वेळ नाही म्हणून. हनुमंतांनी स्पष्ट ठरवलं रावणाला डिवचायचं. आणि डिवचायचं म्हणजे टुच्च असं नाही करायचं. रावणाला डिवचायचंय, चांगला दणकून मार द्यायचा. 1000-1500 तरी संपवायचे. कोण? राक्षस. जय जय रघुवीर. किमान तेवढं तरी करायचं. अरे आपलं पण काही स्टेटस आहे की नाही? 2-4 राक्षस मारले ते आमची पोरं पण मारतात म्हणजे वानरांपैकी जाता जाता. बघा, भक्तानं मवाळच असायला हवं हा एक कुप्रचार आहे. ठीक आहे. त्याचा मूळ स्वभाव मवाळ असायला हवा. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकासिरे नीव भावे. हा त्याचा मूळ स्वभाव हवा, नो डाऊट. तो सोशिक हवा. पण याचा अर्थ त्याला आक्रमक होता येत नाही असा नसावा. गरज पडली, बघा हनुमंत आता इथं आहेत, मागं आहेत ना. एका बाजूला गदा आहे का? इकडं दिसते ना, मला काहीच दिसत नाही. एका हातात चिपळ्या आहेत. आत्ताची परिस्थिती अशी, ज्यांच्या हातात चिपळ्या असतात त्यांना गदा उचलत नाही, आणि ज्यांना गदा उचलती त्यांना चिपळ्यांचा त्यांच्या जीवनात संबंध येत नाही. हनुमंतच का आदर्श भक्त आहेत. हनुमानच का आदर्श दास्य भक्ती करणारे आहेत. जेव्हा चिपळ्या हव्यात तेव्हा चिपळ्याही हातात घेता येतात, आणि जेव्हा गदा हातात हवी तेव्हा गदाही वापरता येते. असे भक्त आपल्याला निर्माण करायचे. आणि हे समर्थ संप्रदायाचं कर्तव्य आहे. समर्थांनी यासाठी संप्रदाय निर्माण केला आहे. गनिमी कावा शिवरायांनी करायचा आणि गनिमी काव्य समर्थांनी करायचं. आणि ते हे करू शकले याचं कारण त्यांचे आदर्श महारुद्र हनुमान आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून आमच्या तरुणांना थोडी लाठीकाठी पण शिकवायला हवी, सूर्यनमस्कार घालायला शिकवायला हवेत. तेजस्वी बनवलं पाहिजे. भक्त म्हणजे शामळू असा जो काही एक विचित्र एक त्याचं पोर्ट्रेट तयार झालंय, हे समर्थांनी फाडून काढलं पहिल्यांदा, पण पुन्हा तसंच रंगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी रावणाला डिवचायला हवं. आणि म्हणून हनुमान जवळच असणाऱ्या अशोक वाटिकेचा विध्वंस प्रारंभ करतात. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अरे वृक्ष उपटले, मोडून टाकले, जलाशय मोकळी करून टाकली, विदीर्ण करून टाकल्या टेकड्या, आणि वन उजाड करून टाकली. घरं, पर्णकुट्या, विहारस्थानं नष्ट करून टाकली. सगळे पशुपक्षी कलकलाट करायला लागले. असह्य त्यांना झालं. सगळ्या राक्षसी घाबरून गेल्या. हे अक्राळ विक्राळ रूप त्या आयुष्यात पहिल्यांदा पाहत होत्या.
आणि आमचे राक्षस सुद्धा इतके अक्राळ विक्राळ नसतात. हे अक्राळ विक्राळ रूप पाहून त्या भयभीत झाल्या आणि सीतामाईंकडे धावत धावत आल्या आणि म्हणतात, ए बाई, हा कोण आहे ग? मगाशी तुझ्याशी काहीतरी बोलत होता, कोण आहे हा? सीतामाई सुद्धा राजस्त्री आहेत. कुणाशी कसं कधी बोलावं हे त्यांना कळतं. बघा, राजकीय सत्य वेगळं असतं आणि व्यवहारातलं सत्य वेगळं असतं आणि पुन्हा परब्रह्म स्वरूप सत्य ते अजूनच वेगळं आहे. राजकीय सत्य त्या बोलतात. सीतामाई म्हणतात, अगं तुम्हालाच माहित कोण आहे हा, मला काय विचारताय? असेल एखादा राक्षस मायावी रावणावर भडकलेला, त्याला पाहून तर मी पण भयभीत झालीय. हा इच्छारूपी राक्षस आहे असं मला वाटतं. शेवटी सापाच्या खुणा सापांनाच माहीत, तुम्हीच मला विचारताय. राक्षसी घाबरल्या आणि त्यांनी धूम ठोकली आणि पोचल्या रावण महाराज, रावण महाराज, रावण महाराज करत पोचल्या. रावणाला पहिल्यांदा अनुभव आला, अरे अशोक वाटिकेमधून राक्षसी धावत येत आहेत, काही गुड न्यूज आहे की काय, ज्याची आपण 10 महिने वाट पाहतोय. आणि आज मात्र आपण असा काही हिसका दाखवला सीतेला. कदाचित ती भीतीपोटी का असे ना, पण वश झालेली दिसती, म्हणून रावण उत्कंठित होऊन पाहतो. एनी गुड न्यूज? त्या म्हणता, महाराज गुड न्यूज काय, गुड न्यूज ऐका, आम्ही काय सांगतो ते. कोणतरी महाभयंकर वानर आलेला आहे, कुठून आलं माहिती नाही. इंद्रानं की कुबेरानं कुणी पाठवलं हेही माहिती नाही. कदाचित तो सीता शोधासाठी आलेला आहे. त्यानं पाहता पाहता आमच्या डोळ्यात देखत सगळं वन विध्वंस करून टाकलं. ती सीता जी बसती आहे ना, तेवढा भाग सोडला आणि बाकी सगळं नष्ट करून टाकलं. आणि सीतेशी संभाषण सुद्धा त्यांनी केलं. क्रेस्ट फॉलन, मोठा अपेक्षा भंग रावणाचा झाला, क्रोधायमान झाला आणि किंकर जातीच्या केवळ 80,000 राक्षसांना आज्ञा दिली. किती? 80,000. किंकर जातीच्या 80,000 राक्षसांना आज्ञा दिली, जा त्या प्रमदावनामध्ये जा आणि त्या वानराला चांगली शिक्षा करा. गदा, परीघ, तीक्ष्ण बाण, प्रास, तोमर, पट्टीश, शूल इतकं सगळे घेऊन रावण महाराज की जय, रावण महाराज की जय, तुम्ही पण म्हणा. सगळे म्हणायला लागले. असं रावण महाराज की जय म्हणत म्हणत हे सगळे किंकर राक्षस धावत सुटले. हनुमान वाटच पाहतायत. अरे त्या वनाला विध्वंस यासाठी केले की रावणानं काहीतरी आक्रमण करावं. 80,000 राक्षस रावणाचा जयघोष करत धावून गेले. हनुमान मोठ्यानं पुच्छ आपटायला लागले भूमीवर, शेपटीचे प्रहार करायला लागले, मोठी गर्जना करायला लागले. महाप्रचंड ध्वनी आणि त्याचा प्रसाद सगळीकडे उमटायला लागला आणि या भयंकर आवाजानं आकाशातील पक्षी धाड 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 भूमीवर खाली पडायला लागले. हनुमान म्हणतायत, जयत बलो रामो लक्ष्मणश्च महाबलः, राजा जयति सुग्रीवो राघवेणाभिपालितः, दासोऽहं कौसलेन्द्रस्य रामस्याकृष्टकर्मणः, हनुमान शत्रु सैन्यानां निहंता मारुतात्मजः, न रावण सहस्त्रम में युद्धे प्रतिबलं भवेत्, शिलाभिश्च प्रहरतः पादपैश्च सहस्रशः, अर्दयित्वा पुरीं लंकाम् अभिवाद्य च मैथिलीम्, समृद्धार्थो गमिष्यामि मिषतां सर्वरक्षसां, राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय, लक्ष्मण जी महाराज की जय, जगदंबा सीता माता की जय, सुग्रीव महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ. अशा घोषणा मारुतीरायांनी आकाशात उडता उडता दिल्या. परवा सांगितलं तसंच मारुतीरायांनी स्वतःची फर्स्ट आयडेंटिटी सांगितली, दासोहम कौसलेंद्रस्य, रामस्याक्लिष्ट कर्मणः, आणि मग स्वतःचं नाव सांगितलं, हनुमान शत्रु सैन्यानां निहंता मारुतात्मजः. पित्याचंही नाव सांगून दिलं. मी श्रीरामांचा दास आहे, माझं नाव हनुमान असं आहे आणि मी वायूचा पुत्र आहे. अरे 1000 रावण जरी माझ्या समोर आले तरी माझ्या समोर टिकू शकत नाहीत, एवढं माझं सामर्थ्य एकट्याच आहे.
अर्धयित्वापुरीं लंका, सगळी लंका नगरी उद्ध्वस्त करण्यास मी समर्थ आहे, नष्ट करण्यास मी समर्थ आहे. आणि सीतामाईंशी संवाद साधून श्री रामांकडे मी जाणार आहे असं म्हणून हनुमंतांनी त्या राक्षसांवर आक्रमण केलं. महारुद्र हनुमान की जय. इतका भयंकर गर्जनेचा तो प्रकार पाहून सगळे राक्षस भयभीत झाले. 80,000. त्या राक्षसांना काय करावं तेच कळेना. संख्येनं आहेत 80,000, पण ते वानर उडते आकाशात, काय करावं. आणि एकदम हनुमंतरायांचं लक्ष गेलं. अत्यंत टोकदार असणाऱ्या अनेक भाल्याची टोकं ज्या एका गोलाकार परिघाला लावलेली आहेत, असा प्रचंड मोठा परिघ त्यांना दिसला. हनुमंतांनी उड्डाण करून एकदम ते खाली आले. तो परिघ उचलला आणि त्या परिघानंच बदलायला सुरुवात केली. तणातण मारतायत, तणातण. प्रचंड हल्ला केला आणि पाहता पाहता 80,000 किंकर राक्षस मारले गेले. महारुद्र हनुमान